कुणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म, पण मी कुणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं बडोद्याचं माझं नवीन घर संपूर्ण सविस्तर तुम्हाला मी हा घराचा व्हिडिओ दाखवला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माझं जे किचन आहे ते कसं सेट केलं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रत्येक गृहिणीसाठी शिफ्टिंग म्हटलं की खूप मोठा हेडेक आणि वैताग हा असतोच. कारण जर आपण बऱ्याच वर्षापासून एका सिटीमध्ये स्थायिक असू आणि तेही स्वतःचं घर असेल तर नको वाटतं हे शिफ्टिंग. आता मी 7 वर्षापासून माझ्या स्वतःच्या घरात बँगलोरमध्ये अतिशय छान सोसायटीमध्ये होती आणि खूप साऱ्या ओळखी माझ्या झालेल्या आहेत. कारण माझं घरीच स्वतः पार्लर असल्यामुळे खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या घरी यायच्यात. त्यामुळे एवढ्या वर्षामध्ये खूप साऱ्या ओळखी माझ्या झालेल्या. तर ह्या सगळ्या ओळखी पण सोडून पुन्हा एका नवीन सिटीमध्ये एका नवीन घरात ॲडजस्ट करायचं, तर हे प्रत्येक गृहिणीसाठी खूप मोठं जे आपण म्हणतो ना संकटच येतं ज्यावेळी आपण ऐकतो की आपल्याला इथून जायचं आहे. पण लाईफमध्ये बदल हे व्हायलाच हवे, ज्यामुळे आपली प्रगतीही होते. हा पॉझिटिव्ह मनात विचार घेऊन मिस्टरांनी जेव्हा जॉब चेंज केला, L&T जॉईन केलेलं आणि आम्ही चेन्नईला शिफ्ट झालेलो. स्वतःचं घर सोडून भाड्याने राहायचा पुन्हा एक विचार म्हणजे डोक्यात वेगळाच होता. पण तिकडेही छान घर मिळालेलं आणि 4 महिन्याच्या आतच त्या घरामध्ये आम्हाला पुन्हा ही न्यूज मिळाली की तुमचं ट्रान्सफर झालेलं आहे बडोद्यात. आणि मग आम्ही पुन्हा तयारीला लागलो सामान पॅकिंग करायला. तर पहा, ह्या गोष्टी 4 महिन्यात करणं म्हणजे खूप मोठं धाडस असतं एका गृहिणीसाठी, आणि जे मी केलेलं आहे. बडोद्यामध्ये आल्यानंतर आम्ही जवळजवळ 5 ते 6 दिवस खूप सारी घरं पाहिलीत. आणि मी एक गोष्ट लक्षात आली मला इकडे सगळे घरं पाहिल्यानंतर, इकडे ओपन किचन जे आहेत ना, ही संकल्पना इथे खूप जास्त दिसून येते. जी आता मी बँगलोरमध्ये होती तेव्हा आमचं जे किचन होतं ते वेगळं होतं, म्हणजे असं ओपन किचन नव्हतं. किचन हे प्रॉपर क्लोज होतं. तर आता बघूयात मी किचन कसं सेट केलेलं आहे. तर सुरुवात आपण करणार आहोत फ्रीजच्या ह्या कोपऱ्यापासून. हा जो कोपरा आहे ह्या पोर्शनमध्ये मी कॅलेंडर लावलेलं आहे. कारण कुठलेही सणवार आपल्याला पटकन हे दिसावे, स्वयंपाक करता करता आठवलं की आज काय दिवस आहे, आज उपवास आहे का, तर इथे आपल्याला लगेच बघता येतं. म्हणून मी कॅलेंडरची जागा इथेच ठेवलेली आहे. हा फ्रीजचा पोर्शन आहे. त्यावर काही मॅग्नेट्स मी लावलेले आहे. जिथे जिथे आम्ही फिरलेलो आहोत तिथून आम्ही काही मॅग्नेट्स जमा केलेली आहेत. खूप जास्त नाही, पण थोडंसंच कलेक्शन मी त्या फ्रीजला लावलेलं आहे. स्वयंपाकघर म्हटलं की प्रत्येक गृहिणीला खूप सारे डबे हे लागतातच साठवण्यासाठी. माझ्याकडे देखील 2 किलोपासून तर 25 किलोपर्यंतचे खूप सारे 50 डबे तरी आहेत, स्टील आणि ॲल्युमिनियम मिळून. तर हा माझा पिठाचा डब्बा आहे. 7 किलो पीठ यामध्ये मावतं गव्हाचं. तर हा नेहमीच मला लागतो आणि आपले हात हे ओपन केल्यामुळे हे डब्याचं झाकण खराब होतं. म्हणून मी ह्या डब्याला बबल रॅप जे आलेलं पॅकिंगमध्ये, जे बबल रॅप वापरलं गेलेलं ते लावून घेतलेलं आहे आणि छान राहिलंही आहे. ह्या डब्याला तुम्ही पाहू शकता. स्वयंपाक करताना खूप सारे टॉवेल्स आपल्याला लागतातच, नॅपकिन. तर हे जे हँडल होतेच ट्रॉलीजला त्यांनाच मी हे नॅपकिन अडकून दिलेले आहेत. त्यामुळे वेगळं हँग करण्याची किचनमध्ये गरज पडली नाही आहे. आणि ही जी पहिली ट्रॉली आहे यामध्ये बऱ्यापैकी छोट्या छोट्या काचेच्या बरण्या मी ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये जे कोरडे मसाले आहेत, पावभाजी मसाला, सांबार मसाला, बिर्याणी मसाला जे आपल्याला लागतात रोजच्या वापरात. आणि हा जो खालचा कप्पा आहे त्यामध्ये मी मीठ ठेवलेलं आहे, समुद्र मीठ, आयोडाईज सॉल्ट, सेंधा नमक, अशी सगळ्या प्रकारची मीठं ठेवली आहेत. आणि खाली देखील कोरड्या वस्तू आहेत. हा सगळ्यात मोठं सेक्शन आहे किचनच्या ट्रॉलीमधलं. आणि ह्या मोठ्या सेक्शनमध्ये सगळे डबे माझे आलेले आहेत. आणि खाली सगळे जड डबे मी ठेवलेले आहेत. पहिला जो आहे गव्हाच्या पिठाचा डब्बा, दुसरा तांदळाच्या पिठाचा, ज्वारी बाजरीचे पीठ ह्या छोट्या डब्यात ज्याही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या पुढे ठेवल्या आहेत. वर हे मिक्सर आहे ज्याला मी कवर घालून घेतलेलं आहे खराब न व्हावं म्हणून. आणि त्याची मिक्सरची जी ही भांडी आहेत तीही मागच्या बाजूलाच आहेत, जवळ हाताशी मिळावी म्हणून. इकडे 2 कुकर आहेत जे मला रोजच्या रोज लागतात. आणि एक डब्बा ठेवलेला आहे. या डब्यामध्ये मुलांसाठी लागणारा सगळा कोरडा खाऊ आहे, बिस्किट, चिप्स आणि इतर काही पदार्थ जे वरच्यावर लागतात म्हणून जवळच ठेवले आहेत हाताशी.
ही ट्रॉली छोटी आहे त्यामुळे यामध्ये सगळ्या छोट्या वस्तू मी ॲडजस्ट केलेल्या आहेत, जसं की चहाचे कप, सगळ्या वाट्या एकात एक टाकून दिलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचशा 50 वाट्या तरी ह्या सेक्शनमध्ये राहिल्या आहेत. आणि इथे पाहू शकतात केकसाठी लागणारे मेजरिंग कप देखील नेहमी लागतात, त्यामुळे तेही मी हाताशी ठेवलेले आहेत इथेच. त्या ट्रॉलीला खाली लागूनच जो दुसरा कप्पा आहे त्यामध्ये सगळे ग्लासेस आहेत ठेवलेले आणि बाजूला छान प्लेट ठेवायला जागा आहे. तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या स्टीलच्या प्लेट आणि काही बशा देखील मी इकडे ठेवलेल्या आहेत. अशा ट्रॉलीज किचनला असल्या ना की सगळा सामान हा व्यवस्थित ऑर्गनाईज होतो. आता खाली मी ह्या थोड्याशा मोठ्या ज्या प्लेट्स असतात आपल्या, त्या सगळ्या प्लेट्स इकडे ठेवलेल्या आहेत आणि त्याही बऱ्यापैकी माझ्या कमीत कमी 25 प्लेट तरी इथे ॲडजस्ट झालेल्या आहेत. हे काही तेल आहे तिळीचं, ऑलिव्ह ऑइल, रोजच्या वापरातलं व्हेजिटेबल चॉपर, ते मी इथेच ठेवलं आहे हाताशी. आणि हे आहेत स्टँड. आता ही जी वरची ट्रॉली आहे यामध्ये छान छोटे छोटे 3 सेक्शन आहेत. त्यामध्ये मी चहा साखरेचे 2 डबे आणि मी गुळाचा चहा पिते त्यामुळे गुळ मी इकडे बारीक करून ठेवलेला आहे. चहा मी फक्त एक वेळाच घेते, तोही संध्याकाळी, त्यामुळे जवळच लागून मी ठेवलेला आहे डबा. आणि इकडे चहाची पातेली देखील ठेवली आहे, म्हणजे खूप स्ट्रगल न करता लगेचच वरच्यावर सगळं सापडेल. पहिल्या कप्प्यामध्ये मोठे चमचे, दुसऱ्या कप्प्यामध्ये सगळे छोटे टीस्पून आहेत आणि इकडे बाजूला सगळ्या मुसळ आणि ज्या गोष्टी आपल्याला लागत नाही एक्स्ट्राच्या त्या आहेत. स्वयंपाक करताना सगळ्यात महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे मसाल्याचा डब्बा. तो खालीच आहे या ट्रॉलीच्या लागूनच आणि यामध्ये सगळे मसाले आहेत, ज्यामुळे आपलं कुकिंग स्किल हे ठरत असतं की आपण एक उत्तम गृहिणी आहोत की नाही. तर या मसाल्यांवरच जर थोडंही कमी जास्त झालं तर बघा, एक तर भाजी खारट होते, एक तर तिखट होते. आणि त्याला लागूनच सगळ्या छोट्या पातेल्या आहेत स्टीलच्या आणि मागे हे ग्रेटर आहे किसण्यासाठी, किसणी आपण ज्याला म्हणतो. आणि हा ॲप्रॉन आहे किचनमध्ये, जेव्हाही आली किंवा हा ॲप्रॉन घालतेच. आणि हा बाजूलाच खलबत्ता आहे ठेवलेला आणि तो नेहमी झाकूनच ठेवते मी, त्यावर एक डिश ठेवते. हे सेक्शन मोठ्या प्लेटसाठी म्हणजे ताटांसाठी आहे. यामध्ये बरीचशी ताटं, त्यानंतर प्लास्टिकच्या काही प्लेट्स आहेत मोठ्या, त्या इथे ॲडजस्ट झालेल्या आहेत. साईडला जी जागा बाकी होती तिथे मी तवे ठेवलेले आहेत. डोश्याचा तवा, इकडे अप्पेपत्राची पॅन ठेवलेली आहे. गेल्या 7 वर्षापासून बँगलोरमध्ये आम्हाला पाईप गॅसची सवय होती, त्यामुळे स्वयंपाक अतिशय छान व्हायचा. आणि आता इकडे सिलेंडर वापरावं लागणार आहे म्हणून नवीनच इकडे आल्यानंतर गॅस कनेक्शन आम्ही घेतलेलं आहे आणि ही सिलेंडरची जागा आहे. आणि इथे काही जागा शिल्लक होती, त्यात मी सगळ्या मोठ्या कढाया, मोठे पातेले, गाळण्या अशा रॅप करून ठेवलेल्या आहेत. इकडे बाजूला ट्रे आहेत सगळे मोठे. सिंक बेसिनच्या खाली देखील इकडे यांनी छान कप्पे काढलेले आहेत, त्यामुळे ही जागा वाया न जाऊ देता बऱ्याचशा गोष्टी इथे ॲडजस्ट करता येणार आहे. तर पहा, इथे बरेचसे डबे आहेत माझे ठेवलेले. त्यानंतर खालचा हा जो पोर्शन आहे तर इथे सगळे रांगोळ्या मी पॅक करून ठेवलेल्या आहेत. या बॉक्समध्ये रांगोळ्या काढायला खूप आवडतं आणि खूप सारे रांगोळीचे कलर माझ्याकडे आहेत, ते खालच्या जागेमध्ये मी ॲडजस्ट केलेले आहेत. इकडे लायझॉल लिक्विड आहे, विम सोप आहे आणि त्यानंतर बरेचसे रिकामे डबे जे मला लागत नाही, तो सगळा सामान मी इकडे ॲडजस्ट केलेला आहे. माझ्या किचनला एक गोष्ट मला खूप आवडली, ते म्हणजे किचनला लागूनच हा जो युटिलिटी एरिया आहे, या एरियाला लागूनच भिंतीला एक छान स्टोर रूम त्यांनी काढलेली आहे. आणि ह्या स्टोर रूममध्ये खूप जास्त सामान हा माझा इथे सेट झालेला आहे. आता मी इथे कपाट माझ्याकडे आधीपासूनच होती, जी मी चेन्नईला गेल्यानंतर, बँगलोर सोडल्यानंतर बँगलोरला माझं स्वतःचं किचन खूप छान मी सेट केलेलं होतं. कारण वरचा पोर्शन फुल फर्निचरचा असल्यामुळे लॉक होते मोठे मोठे, सगळं काही तिकडे व्यवस्थित व्हायचं ॲडजस्ट. पण जेव्हा मी चेन्नईला शिफ्ट झाले त्यानंतर तिथलं किचन खूप छोटं होतं, त्यामुळे मला एक कपाट तिकडे गेल्याबरोबर घ्यावीच लागली. तिकडे तर मी जास्त दिवस राहिली नाही, चेन्नईला 4च महिने राहिली. पण त्या कपाटाचा जो फायदा आहे तो मला इथेही झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, अगदी छान व्यवस्थित
ह्या जागेमध्ये कपाट सेट झालेली आहे आणि भरपूर खरा सामान याच्यामध्ये मावतो. तुम्हाला मी दाखवत आहे आता ओपन करून. तर पहा, इथे सगळ्या छोट्या छोट्या ह्या ज्या बरण्या आहेत ह्या 1-1 किलोच्या आहेत. अशा या सगळ्या टप्परवेअरच्या मी मागे ठेवलेल्या आहेत, सगळ्या 6 बरण्या. त्यानंतर ह्या ड्रायफ्रूट्सच्या आहेत ज्या मला रोजच्या रोज लागतात वरच्यावर, म्हणून मी यांना समोर ठेवलं आहे. इथे ह्या छोट्या बरण्या आहेत सगळ्या आणि खाली इथे टप्परवेअरच्या मोठ्या आहेत ह्या 2 किलोच्या 2 किलोचे कंटेनर आहेत हे. तर याच्यामध्ये छान 2 किलोची वस्तू ही मावते आणि विशेष म्हणजे वस्तू खराबही होत नाही. डाळीला काही कीड वगैरे लागत नाही, शेंगदाणे लवकर खराब होत नाहीत. बाजूला थोडी जागा होती, मी छोट्या बरण्या ठेवल्या आहेत आणि खाली देखील बघा अशा खूप छोट्या छोट्या अनेक बरण्या इथे ॲडजस्ट होतात. खूप उपयोगाची ही कपाट आहे. मोठे 25 किलोचे डबे माझ्याकडे भरपूर असल्यामुळे त्यांना जागा होत नव्हती, म्हणून एकात-एक त्यांना टाकून मी दिलेले आहेत आणि ह्या कपाटावर त्यांना मी ठेवलेले आहेत. TV आम्ही नवीनच घेतलेला आहे, स्मार्ट TV. त्यामुळे TVचा बॉक्स फेकून दिलेला नाही आहे, कारण काय सांगता येतो पुन्हा ट्रान्सफर झाली तर पॅकिंगसाठी हा बॉक्स उपयोगात येईल. आणि हा जो तुम्ही बॉक्स बघत आहात ज्यावर 25 नाव लिहिलेलं आहे, नंबर 25, तर हा पूर्ण कॉकरीजने भरलेला आहेत. सिरामिकचे सगळे डिनर सेट आहे, बरेचसे बाऊल आहेत माझ्याकडे, काचेच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तो सामान मी ओपन केलेला नाही आहे, कारण यासाठी इथे जागाच नाही आहे. त्यामुळे हा बॉक्स मी पॅकच ठेवलेला आहे. किचनच्या ओट्यावर काय काय वस्तू मी ठेवल्या आहेत ते तुम्हाला आता दाखवणार आहे. एक छोटं हे ऑर्गनायझर आहे स्टँड. यामध्ये बरेचसे छोटेसे डबे मी वरच्या कप्प्यात ठेवले आहेत, ज्यामध्ये जिरे आहे, जिऱ्याची पावडर आहे, ओवा आहेत, हिंग आहे, काही खडे मसाले आहेत, सोडा आहे, बेकिंग पावडर आहे. ज्याही वस्तू आपल्याला लागतात छोट्या लेवलच्या त्या सगळ्या मी इथे ठेवलेल्या आहेत या ऑर्गनायझरमध्ये. इथे हे नाईफ स्टँड आहे आणि सीझर आहे जी मला लागते व्हेजिटेबल कटिंगसाठी. इथे एक छोटं हे स्टँड ठेवलं आहे. ह्या स्टँडमध्ये सगळे चमचे आहेत, पिलर आहे, ग्रेटर आहे. चहा करताना आलं किसण्यासाठी मला हे लागतं, त्यामुळे वरच्यावर ह्या गोष्टी मी ठेवल्या आहेत हाताशी मिळतील म्हणून. ब्लॅक राऊंड शेपचं ऑर्गनायझर हे आहे, ज्यावर मी तेलाच्या बॉटल ठेवल्या आहेत. हे शेंगदाण्याचं तेल आहे जे उपवासाला लागतं आपल्याला. आणि यामध्ये दुसऱ्या बॉटलमध्ये सनफ्लॉवर ऑइल आहे आणि हे तेलाचे आणि तुपाचे छोटे डबे आहेत. तर हे ऑइल सेक्शन मी हे वेगळं ठेवलेलं आहे. लागूनच अवड आहे. हे बऱ्याचदा किचनमध्ये आपल्याला उपयोगी येत असतं जेवण गरम करण्यासाठी आणि बरेचसे उपयोग याचे आहेत, जसं की केक बनवण्यासाठी, पिझ्झा वगैरे तयार करण्यासाठी हे लागतं मला. बाजूला छोट्याशा बास्केटमध्ये मी इकडे लायटर ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूला तुम्ही बघू शकतात हे काही स्लोगन आहेत. मीच घरी तयार केलेले आहेत. हे मला पेंटिंगची खूप आवड आहे, त्यामुळे कार्डबोर्डचा वापर करून मी काही चांगल्या गोष्टी, काही चांगले थॉट किचनचे यावर लिहिलेले आहेत. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा सकाळी सकाळी उठल्यानंतर आपण हे वाचतो ना. आता यावर लिहिलेलं आहे मील्स अँड मेमरीज मेड हिअर आणि दुसऱ्यावर लिहिलेलं आहे द सिक्रेट इन्ग्रेडियंट इज ऑलवेज लव. किचनमध्ये मनी प्लांट ठेवत नाही असं म्हणतात, त्यामुळे मला मनी प्लांट आवडतो, पण तो वास्तूप्रमाणे चुकीचं असल्यामुळे मी किचनमध्ये ठेवत नाही. तर पहा, एक छोटंसं प्लांटर मी ठेवलेलं आहे आर्टिफिशियल, जे बघितल्यामुळे छान ग्रीनरी इफेक्ट डोळ्यांना येतो. आणि बाजूला लागूनच डेटॉल हँडवॉशची बॉटल आहे. इकडे वायपर आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जे किचन आहे, जे पाण्याची जी दिशा असते ती उत्तर दिशेकडे असायला हवी असते आणि इकडे त्याच पद्धतीने हे किचन आहे. माझा ओटा हा पूर्वेला आहे आणि वॉश बेसिन हे उत्तर दिशेला आहे. परफेक्ट जागा ह्या किचनची आहे. वर मी वॉटर फिल्टर ॲडजस्ट केलेलं आहे. ॲक्वागार्डचं RO फिल्टर आहे हे. आणि बाजूलाच एक तांब्याचा माठ ठेवलेला आहे. आपल्या किचनमध्ये एक माठ तांब्याचा नेहमीच भरून ठेवावा, हे लक्ष्मीचं प्रतीक असतं.
आणि म्हणून हा माठ मी इकडे ठेवलेला आहे. आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं, म्हणून तेही इकडे लक्षात घेऊन हा माठ मी ठेवला आहे. इकडे सगळ्या बॉटल्स आहेत मुलांच्या, आणि काही जागा शिल्लक राहिलेली वरच्या पोर्शनमध्ये तिथे व्हेजिटेबल चॉपर मी ठेवला आहे. तर हा पोर्शन देखील परफेक्ट यूज झालेला आहे. इकडे किचनला लागूनच एक छोटी बाल्कनी आहे, ड्राय बाल्कनी ज्याला आपण म्हणतो. तिथे मी वॉशिंग मशीन ठेवलं आहे. आणि वॉशिंग मशीनला हे जे कवर लावलेलं आहे हे ॲमेझॉनवरूनच मी घेतलेलं आहे. तर यामुळे वॉशिंग मशीन छान प्रोटेक्ट राहतं. पाऊस वगैरे जरी आला गॅलरीत तरी लागत नाही. इकडे बाजूला मॉपिंग बकेट ठेवली आहे. इकडे तुम्ही पाहू शकता सोसायटीचा व्ह्यू बाहेर कसा आहे माझा. इकडे पिजन नेट देखील लावून घेतलेली आहे, कारण खूप सारे कबूतर इथे आहेत. आणि इथे आमचे घरचे लसूण आहेत शेतातले, ते ठेवले आहेत हवेशीर राहावेत म्हणून. इकडे काही गोष्टी आहेत किचनच्या, जसं की साबण, लिक्विड जे भांड्यांसाठी लागतं आपल्याला. किचनचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडल्यास मला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि आणखी मी काय चेंजेस केले पाहिजेत तेही मला सांगा. कारण बघा, जेव्हा नवीन घर असतं ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नाही पटकन की आपण ह्या कुठे ठेवल्या पाहिजेत. तर आता सध्या माझ्यासाठी हे किचन फक्त मला 15 दिवस झालेले आहेत. तर माझ्या कल्पना वापरून, माझ्या आयडियाज वापरून मी माझ्या पद्धतीने सेट केलेलं आहे. तुमच्याकडे आणखी काही वेगळ्या आयडिया असतील, कन्सेप्ट असतील तर मला नक्कीच कळवा. आणि आणखी एक सांगायचं होतं, मला आर्ट क्राफ्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि त्याचसोबत पेंटिंग देखील मी करते. तर ज्या टाकाऊ वस्तू असतात ना, त्या टाकाऊ वस्तू मी छान डेकोरेट करून त्यांना पेंट करून त्यांना ज्याही वस्तू मी बनवलेल्या आहेत त्या सगळ्या मी माझ्या नवीन घरामध्ये लावलेल्या आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं प्रवेशद्वार आणि हॉल कसा डेकोरेट केलेला आहे त्या वस्तू वापरून ते दाखवणार आहे. बघा, अतिशय स्वस्तामध्ये पेंट करून ह्या, आता ही टाकाऊ बॉटल होती, तर ही टाकाऊ बॉटलला मी पेंट केलेलं आहे, ॲक्रिलिक पेंट. आणि पहा किती सुंदर ही बॉटल दिसते आहे. टोमॅटो कॅचअपची ही बॉटल आहे. तर तिला मी फेकलं नाही आहे आणि छान पेंट केलं आहे. तर अशा बऱ्याचशा बॉटल पेंटिंग करून माझ्याकडे आहेत आणि त्या मी हॉलमध्ये ठेवल्या आहेत. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. त्यानंतर आम्ही पॉंडिचेरीला गेलेलो चेन्नईला असताना ट्रिपला. तिथे खूप सारे शेल्स माझ्या मुलींनी कलेक्ट केलेले. तर ते शेल्स वापरून, आणि हे पिस्त्याचे शेल्स आहेत, तर त्याने मी हे छोटंसं पेंटिंग तयार केलेलं आहे. एक सीचं जी संकल्पना आहे ती डोळ्यासमोर ठेवून हे पेंटिंग मी केलेलं आहे. आणि मागे जे आहे ते थर्मोकॉल आहे आणि एका पेपरवर मी बनवलं आहे. A4 साईजचं जे शीट असतं त्यावर मी हे पेंटिंग केलं आहे. तर पहा छान दिसतंय ना. केकबोर्डचा वापर करून विविध लिप्पन आर्ट, त्यानंतर बॉटल पेंटिंग आणि बऱ्याचशे आर्ट क्राफ्टचे जे आयटम्स आहेत मी हाताने बनवलेले आहेत. तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. प्रवेशद्वार आणि माझं हॉल मी त्या वस्तू वापरून कसं डेकोरेट केलेलं आहे. तर त्यासाठी पुढचा व्हिडिओ मिस करू नका. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.